आज आपण पाहणार आहोत नंबर सिरीज. नंबर सिरीज हा खूप महत्वाचा टॉपिक आहे रिझनिंग मध्ये. रिझनिंग मध्ये सर्व परीक्षांमध्ये हा टॉपिक विचारला जातो. आपण नंबर सिरीज ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. डिफरन्स सिरीज असतात, ऍडिशन सबस्ट्रॅक्शनच्या सिरीज असतात, स्क्वेअर क्यूबच्या सिरीज असतात, पुन्हा त्याचप्रमाणे स्क्वेअर करून ऍडिशन, स्क्वेअर करून सबस्ट्रॅक्शन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिरीज असतात. आपण काही एक्झाम्पल आज पाहणार आहोत. पहिलं सम आपण पाहूया. हे बघा, इथे 54 दिलेले आहेत. 54, 66, 82, 102 आणि 126. नेक्स्ट नंबर आपल्याला विचारलेला आहे. तर याच्यामध्ये बघा, 54 मध्ये ही ऍडिशन सिरीज आहे. म्हणजे 54 मध्ये किती ऍड केले तर 66 होतात. तर 54 मध्ये 12 ऍड केले, 12 ऍड केले तर 66 होतात. 66 मध्ये किती ऍड केले तर 82 होतात. तर 66 मध्ये 16 म्हणजे 16 ऍड केले तर 82 होतात. 82 मध्ये 20 ऍड केले तर 102 होतात. आणि 102 मध्ये जवळजवळ 24 ऍड केले तर 126 होतात. आता ऍड केलेले नंबर आपण ऑब्झर्व करूया. तर बघा, 12, 16, 20 आणि 24. तर जी ऍडिशन आहे ती 4-4 अंकाने वाढत चाललेली आहे. याचाच अर्थ 24 नंतर 4 म्हणजे 28 हा पुढचा ऍडिशनचा अंक असेल. म्हणजेच 126 अधिक 28 आपण केले तर जवळजवळ आपलं 154 हे उत्तर येतं. तर 154 हे ह्या नंबर सिरीजचं आन्सर आहे. नेक्स्ट आपण सेकंड सम पाहूया. सेकंड सम मध्ये बघा, आपल्याला 7, 11, 20, 36 आणि 61 असे अंक दिलेले आहेत. तर याच्यामध्ये पण आपण ह्या दोन अंकांमधला डिफरन्स पाहूया. तर बघा, 7 मध्ये किती ऍड केल्यावर 11 होतात. तर 7 मध्ये 4 म्हणजे 4 ऍड केले आपण तर 11 होतात. 11 मध्ये किती ऍड केले तर 20 होतात. तर 11 मध्ये आपण 9 ऍड केले तर 20 होतात. 20 मध्ये किती ऍड केले तर 36 होतात. 36 तर 20 मध्ये 16 ऍड केले तर 36 होतात. आणि 36 मध्ये किती ऍड केले तर 61 होतात. तर जवळजवळ 25 ऍड केले, 25 ऍड केले तर 61 होत असतात. याचाच अर्थ तुम्ही नीट समजून घ्या की हे ऍडिशन झालेले अंक आपण ऑब्झर्व केले तर तुम्हाला कळेल. 4 म्हणजे 2चा वर्ग आहे, 9 म्हणजे 3चा वर्ग आहे, 16 म्हणजे 4चा वर्ग आहे आणि 25 म्हणजे 5चा वर्ग आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक पुढच्या अंकामध्ये ह्या स्क्वेअर ऍड करत गेलेले आहेत आणि स्क्वेअर हा इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आहे. म्हणजे 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग. म्हणजे पुढची ऍडिशन असेल 6चा वर्ग. 6चा वर्ग काय असतो तर 36. म्हणजेच इथे आपल्याला काय ऍड करायला लागेल तर 6चा वर्ग जो काय असेल 36. मग 61 अधिक 36 तुमचा आन्सर असेल 97. म्हणजेच ह्या नंबर सिरीजचं आन्सर असेल 97. ठीक. आता आपण नेक्स्ट सम बघूया. तिसऱ्या सम मध्ये बघा, वेगवेगळे अंक दिलेले आहेत. पुन्हा आपण हे सगळे अंक ऑब्झर्व केले असता तुम्हाला कळेल की 1027, 1031, 1037, 1045, 1055 म्हणजे हे सगळे अंक वाढत चाललेले आहेत. म्हणजेच इथे ऍडिशन सिरीज आहे. हे अंक कितीने वाढतायत ते आपण पाहूया. बघा, 1027 मध्ये आपण 4 अंक ऍड केला तर 1031 होतात. 1031 मध्ये आपण 6 अंक ऍड केला तर 1037 होतात. 1037 मध्ये आपण किती ऍड केले 8 म्हणजे 8 अंक ऍड केला तर 1045 होतात. 1045 मध्ये तुम्ही 10 ऍड केले तर 1055 होतात. आता बघा, ऍडिशन झालेले अंक तुम्ही ऑब्झर्व केले, अधिक 4, अधिक 6, अधिक 8 आणि अधिक 10. म्हणजे ऍडिशन ही 2-2 अंकाने वाढत चाललेली आहे. याचा अर्थ पुढची ऍडिशन ही 10 अधिक 2 म्हणजे 12 असेल, प्लस 12. म्हणजेच 1055 मध्ये 12 ऍड केले तर तुमचं फायनल आन्सर असेल 1067. 1067 हे ह्या नंबर सिरीजचं उत्तर आहे. ठीक आहे. आपण आता पुढचं सम पाहूया. पुढचं सम बघा, 12, 6, 6, 9, 18 आणि 45. आता बघा, हे नंबर तुम्ही नीट ऑब्झर्व केले तर इथे अंक वाढत चाललेले आहेत. 6चा 9 झालाय, 9चा 18 झालाय. पण इथे 6 आणि 6 इक्वल म्हणजे जोडीला आहेत. आणि पुन्हा त्याच्या आधी 6 पेक्षा मोठा अंक आहे. म्हणजे इथे नक्कीच काहीतरी मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिवाइड असू शकतं. कारण अंक इक्वल पण आहेत आणि कमी पण वाढत म्हणजे आधी अंक मोठा आहे, नंतर अंक मोठे होत चालले. म्हणजे इथे
कंटिन्यू ऍडिशन नाहीये. तर आपण काय ऑब्झर्व करू, तर बघा 6 इथे 9 दुणे 18 होत आहेत, इथे 6 गुणिले 1 केलं तर 6 होत आहेत. म्हणजे इथे नक्की काय 6 इंटू 1 केलं तर 6 होतात, इथे 9 इंटू 2 केलं तर 18 होतात. याचा अर्थ इथे गुणाकाराची काहीतरी सिक्वेन्स आहे. तर तुमचं ऑब्झर्वेशन असेल तर तुम्हाला कळेल की 6 1.5 इंटू म्हणजे 15 सक 90 होतात, म्हणजे 6 ला 1.5 ने गुणलं तर 9 उत्तर येतं. म्हणजे याचाच अर्थ जो गुणाकार आहे 1 1.5 2 असा वाढत चाललेला आहे, म्हणजे 0.5 ने वाढत चाललेला आहे. म्हणजे याचा अर्थ पुढचा गुणाकार काय असेल 18 गुणिले 2.5. 18 गुणिले 2.5 म्हणजे किती होतात 18 दुणे 36 अधिक 9 45 होतात. आणि बघा इथे म्हणजे याचाच अर्थ 6 गुणिले 1 आहे, तर त्याच्या आधीचा अंक काय असेल 12 गुणिले 0.5 असेल, म्हणजेच 12च्या निम्मे किती होतात 6. म्हणजे आपली ही सिरीज परफेक्ट येत आहे की 0.5 ने गुणाकार वाढत चाललेला आहे. आता बघा 18 गुणिले 2.5 केले आपण तर 45 आलं. 45 गुणिले शेवटला काय असेल तर 3 असेल, तर 45 गुणिले 3 केले असता तुमचं उत्तर किती येतं तर 4 त्रिक 12 आणि 5 त्रिक 15 म्हणजे 120 अधिक 15 135 येतं. 135 हे तुमचं आन्सर आहे. पुढचा सम आपण आता पाहूया. बघा पुढच्या सम मध्ये तुमचं नीट ऑब्झर्वेशन असेल तर पुन्हा तुम्हाला कळेल इथे 5 आणि 5 जोडीला आहेत, नंतर 5 दुणे 10 आहेत, 10 दुणे 30 आहेत, 30 दुणे 120 आहेत. म्हणजे गुणाकाराचाच काहीतरी सहसंबंध आहे. तो काय आहे तो आपण पाहूया. तर बघा 5 इंटू 1 केलं तर 5 येतात, 5 गुणिले 2 केले तर 10 येतात, 10 गुणिले 3 केले तर 30 येतात, 30 गुणिले 4 केले तर 120 येतात, 120 गुणिले 5 केले तर 12 पंचे 60 म्हणजे 600 येतात. म्हणजे पुढचा गुणाकार काय असेल 600 गुणिले 6 म्हणजे तुमचं उत्तर येईल 3600. हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. आता आपण पुढचं सम पाहूया. पुढच्या सम मध्ये बघा आपल्याला 12 21 39 75 आणि 147 असे वेगवेगळे अंक दिलेले आहेत. आता हे अंक पाहिल्यावर तुम्हाला लगेच कळायला पाहिजे की बघा इथे अंक तर नक्की वाढतायत, पण तुमचा गुणाकार चांगला असेल तर तुम्हाला लगेच कळेल की 12 आणि 21 21 आणि 39 39 आणि 75 तर याच्यामध्ये काहीतरी दुपटीच्या जवळजवळ काहीतरी अंक आहेत, म्हणजे दुप्पट करून काहीतरी केलेलं आहे. तर बघा 12 गुणिले 2 केलं तुम्ही, 12 गुणिले 2 तर किती होतात 12 दुणे 24 होतात, पण अंक काय आहे 21 आहे. म्हणजे गुणाकार 2 ने केलाय आणि त्याच्यातून पुन्हा वजा 3 केलेत, म्हणजे 12 दुणे 24 आणि 24 वजा 3 21. सेम वे 21 गुणिले 2 किती होतात 21 गुणिले 2 42 होतात, आणि 42 मधून पुन्हा 3 वजा केले तुम्ही तर उत्तर काय येतं तुमचं 39 येतं. पुन्हा 39 गुणिले 2 केलं तुम्ही तर तुमचे उत्तर काय येतं 78. 39 इंटू 2 किती होतात 78. 78 मायनस 3 केले तर तुमचं उत्तर काय येतं 75 येतं. सेम वे 75 इंटू 2 मायनस 3 करा, 75 इंटू 2 काय येतं 150. 150 मायनस 3 केलं तर तुमचं उत्तर काय येतं 147. 147 येतं. सेम वे 147 ला गुणिले 2 करून मायनस 3 करा. आता 147 गुणिले 3 केले तुम्ही तर ते उत्तर येतं 294. 294 आणि 294 मधून तुम्ही पुन्हा 3 वजा केले तर तुमचं फायनल उत्तर येईल 291. 291 हे ह्या नंबर सिरीजचं परफेक्ट उत्तर आहे. आता आपण पुढचं सम पाहूया. पुढच्या सम मध्ये बघा आपल्याला वेगवेगळे अंक दिलेले आहेत 13 39 118 356. आता ह्या अंकामध्ये तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं असेल तर तुम्हाला लगेच कळतं काही गोष्टी. म्हणजे 13 आणि 39 हे दोन अंक आहेत, तर 13चा पाढा तुमच्या पाठ असेल तर 13 गुणिले 3 केले तर 39 होतात, म्हणजे 13 त्रिक 39 म्हणजे 13 गुणिले 3 केले तर उत्तर तुमचं 39 येतं. मग सेम वे आपण 39 गुणिले 3 करूया. 39 गुणिले 3 केलं तर तुमचं उत्तर काय येतं 39 इंटू 3 तर तुमचं उत्तर 4 त्रिक 12 म्हणजे जवळजवळ ते 117 येतं. बरोबर आहे. तर आता 117 पण इथे दिलेलं काय आहे 18, म्हणजे बघा 39 इंटू 3 करा, 3 त्रिक 9 117 येतं, पण इथे दिलेले आहेत 118 म्हणजे इथे काय केलेलं आहे +1 केलेलं आहे. आणि मग तुम्ही बोलाल की सर इथे काय झालेलं आहे, तर इथे 13 इंटू 3 किती होतं 39 म्हणजे इथे त्यांनी प्लस काय केलेलं आहे फक्त 0 केलेलं आहे.
म्हणजे ही काय आहे, मिक्स सिरीज आहे. गुणिले 3 आणि त्याच्यामध्ये ऍडिशन होत आहेत, 0, 1, 2 अशी ऍडिशन ही वाढत जाणार आहे. आता पुढची आहे बघा आपण, 118 गुणिले 3 अधिक 2 करा. आता 118 गुणिले 3, 118 गुणिले 3 किती होतात, तर 354 होतात. 354 अधिक 2 केले तर 356 होतात. सेम वे 356 गुणिले 3 अधिक 2 केले असता तुमचं उत्तर काय येईल, 1071 येईल. सेम वे 1071 इंटू 3 प्लस इथे तुम्हाला 3 करायला लागतील ऍडिशन, आणि इथे तुम्ही ऍडिशन 4 करा, तर तुमचं उत्तर येईल 3217. आणि लास्ट आपलं जे फायनल आहे 3217 गुणिले 3 अधिक 5, तर हा गुणाकार करा. 3217 गुणिले 3, 7 त्रिक 21, 1 हात चला 2, 3 एके 3 आणि 2 5, 3 दुणे 6, 3 त्रिक 9 अधिक 5 केले असता तुमचं आन्सर काय येईल, 9656. तर इथे तुमचं फायनल आन्सर काय असेल, 9656. हे ह्या सिरीजचं उत्तर आहे, 9656. तर बघा ह्या सिरीज मध्ये गुणिले 3 अधिक 0 गुणिले 3 अधिक 2 1 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 3 अधिक 3 गुणिले 3 अधिक 4 आणि फायनल आन्सर मध्ये गुणिले 3 अधिक 5 ही मिक्स सिरीज आहे. याच्यामध्ये गुणाकार आणि ऍडिशन आहे, ऍडिशन ही वाढत चाललेली आहे. पुढच्या सम मध्ये आपण पाहूया कोणते अंक आहेत. तर बघा 132, 182, 306, 380. तर बघा ह्या सम मध्ये त्यांनी एक लॉजिक वापरलेलं आहे. ते लॉजिक असं आहे की a स्क्वेअर प्लस a, मग म्हणजे याचा अर्थ ज्या अंकाचा वर्ग केलाय तोच अंक त्याच्यामध्ये ऍड केलाय. मग याच्यामध्ये बघा 132 132 कसे आलेले आहेत, तर 11चा वर्ग अधिक 11 केलाय. 11चा वर्ग किती येतो, 121 अधिक 11 म्हणजेच 132 होतं. तर इथे 11 स्क्वेअर प्लस 11 केलेला आहे. आता 182 मध्ये काय केलंय त्यांनी, तर 13 स्क्वेअर प्लस 13 म्हणजे बघा 13चा वर्ग किती येतो, 13चा वर्ग येतो 169, 169 प्लस 13 यू आर गेटिंग 182. आता बघा हे जे अंक त्यांनी घेतलेले आहेत 11, 13 म्हणजे पुढचा अंक विषम संख्या कुठली येते, 15. तर 15चा वर्ग किती होतो, 225, 225 अधिक 15 किती होतात, 240. पण इथे आहे 306. याचा अर्थ त्यांनी 15 अंक न घेता पुढचा 17 अंक घेतलाय. म्हणजे तिथे त्यांनी मूळ संख्या घेतल्यात. मूळ संख्या म्हणजे काय, असे अंक ज्या अंकांना फक्त त्याच अंकाने भाग जातो आणि ती सिरीज 2 पासून चालू होते. मग इथे 11, 13 नंतर कोणते मूळ संख्येचे अंक येतील, तर 11, 13, 13 नंतर 17, 17 नंतर 19, 19 नंतर 23, 23 नंतर 29, 29 नंतर 31 असे हे अंक असू शकतात. आता बघा आपण 306 पाहूया. 306 म्हणजे काय, 11चा वर्ग अधिक 11 132 झाले, 13चा वर्ग अधिक 13 182 झाले. म्हणजे इथे 17चा वर्ग अधिक 17 आहे. तर 17चा वर्ग किती होतो, 289. बघा 289 प्लस 17 यू आर गेटिंग 306. म्हणजेच 17चा वर्ग अधिक 17 केले तर 306 येतं. म्हणजे 380 काय आहे, 19चा वर्ग अधिक 19 आहे. तेच 552 काय आहे, तर 23चा वर्ग अधिक 23 आहे. 870 काय आहे, 29चा वर्ग अधिक 29 आहे. म्हणजेच पुढचा अंक काय असेल, तर 31चा वर्ग अधिक 31 असेल. आता 31चा वर्ग किती आहे, तर 961, 961. त्याच्यामध्ये पुन्हा 31 ऍड करा, तुमचं उत्तर काय येतं बघा, 992. म्हणजेच 31चा वर्ग अधिक 31 केलं तर आन्सर काय येतं तुमचं, 992. हे तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचं सम आता आपण पाहूया. पुढच्या सम मध्ये बघा, पुढच्या सम मध्ये त्यांनी अंक काय दिलेले आहेत, 2, 10, 30, 68, 130 असे व्हेरियस अंक दिलेले आहेत. आता ह्या अंकांमध्ये त्यांनी काय लॉजिक वापरलेले ते आपल्याला मिळतं का, आपण फाइंड आउट करूया. आता बघा 2 हा अंक त्यांनी कसा घेतलाय, तर एकाचा घन अधिक 1, एकाचा घन किती येतो 1, 1 अधिक 1 किती होतात 2. हे याच्यामध्ये लॉजिक आहे. तसंच 10चं कसं त्यांनी केलेलं आहे, तर 2चा घन अधिक 2, 2चा घन किती येतो 8, 8 अधिक 2 केले असता उत्तर तुमचं 10 आहे. सेम वे पुढचा अंक पाहूया, 3चा घन अधिक 3, 3चा घन किती येतो 27, 27 अधिक 3 तुमचं उत्तर 30 आहे. सेम वे पुढे जाऊया आपण, 4चा घन अधिक 4, 4चा घन किती येतो 64, 64 अधिक 4 केले तर तुमचं उत्तर येतं 68. म्हणजेच ए क्यूब प्लस ए हे लॉजिक याच्यामध्ये वापरलेलं आहे. त्याच्यानुसार पुढचा अंक काय येईल,
5चा घन अधिक 5, 5चा घन किती येतो 125, 125 अधिक 5 केले तर किती येतात 130 येतात. तर समजून घ्या, म्हणजेच आपल्याला जो आन्सर फिगर विचारलेला आहे तो काय असेल 6चा घन अधिक 6 असेल. आता बघा 6चा घन अधिक 6 करा. आता 6चा घन किती येतो तर तो येतो 216. 216 अधिक 6 केले, 216 अधिक 6 करा तर तुमचं उत्तर काय येईल 222. हे तुमचं उत्तर आहे. 222 हे तुमचं उत्तर आहे. म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं a क्यूब प्लस a होतं, म्हणजेच ज्या अंकाचा घन केलाय तोच अंक याच्यामध्ये ऍड केलाय. अशा व्हेरियस पॅटर्नच्या आपल्याला सिरीज पाहायच्या आहेत. पुढचं सम आपण पाहूया शेवटचं आजच्या आपल्या या सिरीज मध्ये. तर बघा 6 दिलंय, 24, 60, 120. आता मगाशी जे सम होतं ते काय होतं तर a घन प्लस a होतं. आता ह्या सम मध्ये काय केलेलं आहे त्यांनी a घन मायनस a केलेला आहे. म्हणजेच बघा इथे 6 अंक कसा आलाय तर 2चा घन वजा 2 केलंय. 24 अंक कसा आलाय 3चा घन वजा 3 केलंय. इथे बघा 2चा घन किती येतो 8, 8 वजा 2 केले तर उत्तर 6 येतं. हे बघा 6. सेम वे 24चं बघा 3चा घन किती येतो 27, 27 वजा 3 केले तर 24 येतं. पुढे बघा 4 क्यूब मायनस 4 म्हणजे 4चा घन वजा 4 केलं तर बघा 64 वजा 4 केलं तर आन्सर तुमचं 60 येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा अंक येतो 5चा घन वजा 5, 5चा घन किती येतो 125, 125 वजा 5 केले तर उत्तर तुमचं काय येतं 120 येत असतं. म्हणजेच आपल्याला पुढचा अंक बघा 6चा घन वजा 6, 6चा घन किती येतो 216 वजा 6 केले तर तुमचं उत्तर 201 हे येत असतं. मग आपल्याला आन्सर फिगर कोणता तुम्ही शोधाल तर त्याच्यामध्ये काय असेल 7चा घन वजा 7 असेल. म्हणजेच आन्सर मध्ये काय उत्तर येईल 7 क्यूब मायनस 7. आता 7चा घन किती येतो तर 343, 343, 343 मायनस 7 केलं तर तुमचं उत्तर काय येईल 336. 336 हे तुमचं फायनल आन्सर असेल. तर बघा या सिरीज मध्ये काय होतं a क्यूब मायनस a हे होतं. तर अशा प्रकारे नंबर सिरीजचे आपण ठराविक काही 10 पॅटर्न आज पाहिलेले आहेत. हा आपला नंबर सिरीजचा पार्ट 1 होता. लवकरच आपण पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 अशा वेगवेगळ्या पार्ट मध्ये प्रत्येक टॉपिक पाहणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.